नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी के सह फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी, द डेस्टिनेशन वेअर सक्सेस बिगिन. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या के यूट्यूब चॅनलवर. यस मुलांना, तुम्ही जे बघितलं थंबनेल, इट इज करेक्ट. 2,00,000 रुपयापर्यंतचा जॉब आहे मुलांना महावितरणमध्ये. दिस इज ग्रँड न्यूज. महावितरण एक्झाम कंडक्ट करते. महावितरणने फायनान्स अँड अकाउंटसाठी खूप प्रीमियम, अल्ट्रा प्रीमियम, बेस्ट ज्या वॅकन्सीज काढलेल्या आहे मुलांना, आणि अशी जॉब आहे की तुम्ही तो जॉब भेटला तर 100% 100% स्वीकारणार, कोणीही सोडणार नाही. बेस्ट आणि एकदम हाय क्वालिटी, हाय लेवल जॉब. आणि काम पण ऑफकोर्स कामाचा लोड तर राहणारच आहे, काम राहणार नाही म्हणणं चुकीचं आहे, कामाचा लोड पण राहील. पण सॅलरी मुलांना एकदम जबरदस्त राहणार आहे, बेनिफिट खूप जास्त राहणार आहेत. तर कोणत्या आहेत जॉब याच्याबद्दलची पूर्ण वॅकन्सीबद्दलची पूर्ण माहिती, कंप्लीट ॲडव्हर्टिजमेंटची माहिती आपण याच्यात बघणार आहोत. ज्या गोष्टी ॲडव्हर्टिजमेंटची PDF जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्या लिंकवर क्लिक कराल तर तुम्हाला पूर्ण PDF भेटून जाईल. आता त्या पूर्ण ॲडव्हर्टिजमेंटचा जो सारांश आहे, जो आम्ही बनवलेला आहे प्रेझेंटेशनमध्ये, ज्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण येऊया. त्याच्यात आपण बघूया की काय काय आहे नेमकं. सो मुलांना, MSCB हे नाव सर्वांनी ऐकलं आहे. तर MSCB म्हणजे बेसिकली जे स्टुडंट नवीन आहेत स्पर्धा परीक्षांसाठी, सांगण्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो की आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक स्टुडंट हा स्पर्धा परीक्षेचा नाही आहे. ग्रॅज्युएट जस्ट कंप्लीट झाले, ग्रॅज्युएशन झालं आहे, BCom MCom झालं आहे, किंवा CA CS वगैरे अशा डिफरंट फील्डचे स्टुडंट येतात. तर त्याच्यामुळे पूर्ण झिरोपासून तुम्हाला माहिती असेल नसेल, मी झिरोपासून सांगतो मुलांनो. MSCB हे नाव सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाच्या घरी इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन आहे, आणि इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर ऑफकोर्स फोन करायचा असेल तर MSCB ला फोन लावतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तर मुलांनो, हे जे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, हे जी MSCB आहे, हे 3 कंपनीजमध्ये डिवायडेड आहे. ओके, महाजनको, महाट्रान्सको आणि महावितरण. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्युशन, जनरेशन आणि ट्रान्समिशन इंग्लिशमध्ये ज्याला म्हटलं जातं. सो नाव दीज वॅकन्सीज फॉर महावितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन. सो बेसिकली ऑफकोर्स काम जनरेशनचं काम काय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं, ट्रान्समिट करणं आणि कस्टमरला डिस्ट्रीब्युशन करणं. ठीक आहे ना, असे 3 प्रकार आहेत. सो बेसिकली आपण महावितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशनबद्दल आपण बोलतोय, त्याच्या या वॅकन्सीज निघालेल्या आहेत. ठीक आहे. काही वेळ आधी महाट्रान्सको म्हणजे ट्रान्समिशनच्या वॅकन्सीज आलेल्या होत्या. नाव इट इज फॉर महावितरण. सो लेट्स सी महावितरणच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल डिटेलमध्ये बघूया मुलांना. ॲडव्हर्टिजमेंट नंबर 3 2025. इंडियाज बिगेस्ट पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी. मुलांना, इंडियामधली सर्वात मोठी पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजेच MSEDCL, दॅट इज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. आणि मुलांना, कन्झ्युमर्सचा ॲक्च्युली काउंट दिलेला आपल्याला 2.70 करोड्स कन्झ्युमर. आणि आजच्या डेटमध्ये 81,000 एम्प्लॉईज काम करतात MSCमध्ये, आणि 1,00,000 करोडपेक्षा जास्त ॲन्युअल टर्नओव्हर आहे. 1,00,000 करोडपेक्षा जास्त ॲन्युअल टर्नओव्हर आहे आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे, चला, तर त्यांची गोष्ट ते कमवत आहे. सर, आपल्या मुद्द्याची गोष्ट काय? आता आपल्या मुद्द्याची गोष्ट बघा मुलांना. बेसिकली ज्या पोझिशन्स अवेलेबल आहेत आपल्यासाठी फायनान्स अँड अकाउंटसाठी मुलांना, त्याच्यापैकी फर्स्ट अँड द टॉप मोस्ट पोस्ट आहे सिनियर मॅनेजर. सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे फायनान्स अकाउंटसाठी मुलांना. पे ग्रुप 13 म्हणजे आपण त्याच्यात एक एक डिटेलमध्ये येणारच आहोत. सो बेसिकली सिनियर मॅनेजर, दिस इज द टॉप मोस्ट पोस्ट 3 पैकी. दुसरी जी पोस्ट आहे त्याच्यापेक्षा थोडी खालची, सिनियर मॅनेजरच्या नेक्स्ट लेवल, दॅट इज मॅनेजर. सो मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटची पोस्ट आहे. आणि थर्ड जे आहे, इट इज डेप्युटी मॅनेजर फाइनेंस एंड अकाउंट्स. सो स्टूडेंट्स, फाइनेंस एंड अकाउंट्स वालों के अच्छे दिन आ गए हैं, कॉमर्स वालों के अच्छे दिन आ चुके हैं. आपल्यासाठी बेस्ट जबरदस्त अपॉर्च्युनिटीज आहे. मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर या 3 पोस्ट आहेत. ठीक आहे. आता बघूया या 3 पोस्टबद्दल. सगळ्यात आधी सिनियर मॅनेजर. सर, सिनियर मॅनेजरच्या किती वॅकन्सीज डेफिनेटली मॅटर करतात. तर पूर्ण महाराष्ट्रात मुलांना 13 वॅकन्सीज आहेत सिनियर मॅनेजरसाठी. ठीक आहे. देन सर 13च वॅकन्सीज आहे फक्त, त्याच्यासाठी फॉर्म भरावा. मुलांनो सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे ती सिनियर मॅनेजर. 13 इज गुड नंबर. 13 तुम्हाला खूप छोटा वाटत असेल, ती पोस्ट पण तशी येते, काय हजारो नाही राहत सिनियर मॅनेजर. ठीक आहे. त्याची पोस्ट लिमिटेडच राहणार आहे. त्यातल्या त्यात मॅनेजरच्या 25 वॅकन्सीज आहे. आणि लास्ट इज डेप्युटी मॅनेजर, ज्याच्या 82 वॅकन्सीज आहे. ओके. सो परत एकदा रिपीट करतो तुमच्यासाठी मुलांनो, ज्या सिनियर मॅनेजरच्या पोस्ट आहेत त्या टोटल 13 आहेत. त्याच्यानंतर ज्या मॅनेजरच्या पोस्ट आहेत त्या 25 आहेत. 38 म्हणजे टोटल झाले. आणि हे 82 म्हणजे टोटल 120 पोस्ट झाल्या, बरोबर ना. सो टोटल 120 पोस्ट आहे. डेप्युटी मॅनेजरचे 82. मुलांनो, डेप्युटी मॅनेजरच्या केसमध्ये 82 पोस्ट म्हणजे खरंच ह्यूज नंबर आहे. म्हणजे ज्यांना त्या लेवलचं इम्पॉर्टन्स कळतं की डेप्युटी मॅनेजर काय असतं, त्याला पे काय असतो, त्याची व्हॅल्यू काय असते, त्याचा जॉब कोणत्या लेवलचा असतो, दे कॅन अंडरस्टँड माय वर्ड्स. त्यांना 100% कळेल की 82 वॅकन्सी आर ॲक्च्युली गुड. ठीक आहे. नाव एज लिमिटेशन बघूया मुलांनो.
27/6/2025 रोजी ही जाहिरात आलेली आहे आणि त्या डेटनुसार जर सिनियर मॅनेजर किंवा मॅनेजरच्या पोस्टसाठी अप्पर एज लिमिट 40चा आहे आणि डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टसाठी अप्पर एज लिमिट 35चा आहे. ओके, तर ह्या एज लिमिट लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट एज रिलॅक्सेशन. एज लिमिट जरी दिलेलं असलं तर थोडं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जे बॅकवर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत रिझर्वेशन कॅटेगरी वगैरे त्यांना 5 इयरचं रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे लिमिट दिलं ना आता 40 आणि 35 ते 5-5 वर्षाने वाढून जाईल ऑफकोर्स रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी. त्याच्यानंतर डिसेबल पर्सन असेल तर त्यांना 45 इयर्सपर्यंत म्हणजेच 5 वर्षाचं रिलॅक्सेशन झालं. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जे असतील त्यांना 57 इयर्स एजपर्यंत दिले आणि 57 मुलांना डिपार्टमेंटल कॅन्डिडेटच्या केसमध्ये त्यांनी क्लिअरली सांगून दिलं डिपार्टमेंटल म्हणजे काय, तर जे MSEDCLचे एम्प्लॉई आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशनवालेच. समजा मी महाट्रान्सकोमध्ये जॉब करतो सर मला 57 ॲप्लिकेबल नाही. MSEDCL क्लिअरली मेन्शन्ड MSEDCLचे एम्प्लॉई असतील तर अप्पर एज लिमिट डायरेक्ट 57 पर्यंत दिलेलं आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी. आणि मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन, थोडक्यात स्पोर्ट्स पर्सनसाठी 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. मॅक्झिमम 43 इयर्सपर्यंत एज आहे, एवढं लक्षात ठेवा आपण. ठीक आहे, सो एज रिलॅक्सेशन बॅकवर्ड क्लास, डिसेबल पर्सन, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आणि स्पोर्ट्स पर्सनसाठी ऑलमोस्ट 5-5 वर्षाचं आहे. फक्त डिपार्टमेंटल वाल्यांचा थोडा विषय वेगळा आहे. डायरेक्ट 57 इयर्स एजपर्यंत त्यांना अलाउड आहे एक्झाम देणं. ठीक आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मुलांना क्वालिफिकेशन. इथे एकदम शांततेत शांत डोक्याने समजून घ्या, कारण याच्यात खूप जण कन्फ्यूज करतात. असं चालेल का, तसं चालेल का, हे चालेल का. मुलांना हे समजून घ्या, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. पूर्ण जाहिरात मी पूर्णपणे सांगणार आहे. ठीक आहे, बिफोर मुव्हिंग अहेड बऱ्याच जणांना प्रश्न असं पडला असेल सर महावितरणबद्दल तुम्ही तर महावितरणच्या अपोजमध्ये होते, विरुद्धात होतं, मग असं कसं झालं, तुम्ही आता कसं काय ॲडव्हर्टिजमेंट सांगायला लागले अचानक जाहिरात. बघा विद्यार्थी मित्रांनो, महावितरणची याच्या आधी एक्झाम झाली होती ज्युनियर अकाउंट असिस्टंट या पोस्टसाठी. तर त्याच्यामध्ये जो रिझल्ट लावला IBPSने किंवा महावितरणने म्हणूया, दोघांना आपण पार्टी केला या केसमध्ये. संभाजीनगर खंडपीठात आपली केस चालू आहे त्यांच्या विरोधात. तर तो जो रिझल्ट लागला तो ट्रान्सपरंट नाही वाटला. त्यांचा रिझल्टचा पॅटर्न म्हणजे वेटिंग लिस्ट नाही भेटली, रिझल्टचा जो फॉर्मॅट होता तो वेगळा होता, रिझल्टवर डिजिटल सिग्नेचर नाही, वॉटरमार्क नाही. तर अशा काही गोष्टी आम्हाला वाटल्या ज्या आमच्या म्हणजे प्रत्येक सर्वसाधारण स्टुडंटला पण ते जाणवलं की हा रिझल्ट नॉर्मल नाही आहे, हा विचित्र दिसतोय, असा रिझल्ट लागत नाही. 45 दिवसात निकाल लावतो, याला 3 महिने कसे लागले. असे खूप सारे सिच्युएशन, 15 दिवसाआधी सिलेबस बदलला गेला. सो असे खूप सारे सिनारिओज, खूप सारे सिच्युएशन अशा होत्या मुलांना ज्याच्यामुळे ते इंडिकेट करत होतं की काहीतरी लोचा आहे, असा डाऊट आहे. अजून कोर्टाने सिद्ध केलेलं नसल्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही, पण हो शंका आहे ती राहणारच. अजून कोर्टात केस चालू आहे, आपण त्याच्यासाठी लढत आहोत. सर मग याच्यामध्ये कसं होईल. बघा मुलांना, आता ही एक्झाम आहे, ही ट्रान्सपरंट होईल ही अपेक्षा आहे. पहिली गोष्ट ही, याच्यात पोस्ट खूप कमी आहे, एक्झाम देणारे खूप कमी आहे, खूप क्रीम क्राऊड आहे आणि खूप लिमिटेड लोकांसाठी आहे, ही खूप हाय लेवलची पोस्ट आहे. याच्यामध्ये असं काही प्रकार व्हायचे चान्सेस प्रॅक्टिकली कमी वाटतात. दुसरी गोष्ट, जर याच्यातही वाटलं तर याच्यातही ऑब्जेक्शन घेणार. असं काही नाही की महावितरणने जाऊ द्या, मग हाय पोस्ट आहे, 1.5-2 लाख रुपये सॅलरी आहे, काही टेन्शन नाही, सोडून देऊ. मुलांना जिथेही चुकीचं वाटेल, ते महावितरण असो, महाट्रान्सको असो, नगर परिषद असो, कोणतीही एक्झाम असो, जिथेही शंका वाटेल, जिथे काहीतरी चुकीचं वाटेल तिथे आवाज उठवणार म्हणजे उठवणार, त्याच्यात काहीच शंका नाही. आता ही एक्झाम आहे, तुम्हाला ट्रस्ट आहे, चांगली गोष्ट, 100% ट्रस्ट असेल, तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तयारी करा. आणि यस, रिझल्ट अजूनही लागले नाही, आता जस्ट ॲप्लिकेशन आलेलं, एक्झाम वगैरे होईल. सो वी आर एक्सपेक्टिंग की सर्व ट्रान्सपरंट व्हावं. आणि जर चुकीचं झालं तर फाईट करणार, पण याच्या अर्थ की एक एक्झाम आली तर सगळे तसेच राहतील, हा ॲटिट्यूड ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. ह्या पोस्ट ह्या परत येत नसतात, त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी हा ॲटिट्यूड पण ठेवणं आहे की ठीक आहे, बघूया ही पोस्ट काय आहे, बघूया, म्हणजे तेवढी तयारी ठेवावी लागेल. आणि त्यातल्या त्यात डिपार्टमेंटल लोक जास्त इन्व्हॉल्ड असल्यामुळे अजून चान्सेस कमी वाटतात की याच्यात काही चुकीचं होऊ शकतं असं. ठीक आहे, बघूया मुलांना. सिनियर मॅनेजरची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे CA किंवा CMA फायनल पास. प्रत्येक ठिकाणी ICW लिहिलेलं आहे, कारण ते नाव आधी ते होतं इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, आता कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट झालेलं आहे. ठीक आहे, सो मुलांना CA किंवा CMA फायनल पास पाहिजे, क्लिअर कट, काही संबंध नाही, इंटर काहीच नाही, फायनल पास पाहिजे. ठीक आहे, आणि एक्सपिरियन्स लई तगडा पाहिजे पोरांना. एक्सपिरियन्स बद्दल काय दिले बघा, 7 इयर्स रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. म्हणजे तुमच्याकडे क्वालिफिकेशन घेतल्यानंतर CA किंवा CMA क्लिअर झाल्यानंतर तुमच्याकडे 7 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे, ते पण क्लिअर फायनान्स अकाउंट किंवा ऑडिटमध्ये. इन्क्लुडिंग हे पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत मुलांना. ओके, हे अजिबात इग्नोर करून चालणार नाही, हे पॉईंट पण नीट आहे का. ॲटलिस्ट या 7 वर्षापैकी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ डेप्युटी मॅनेजर आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ मॅनेजर, किंवा जर असं नसेल तर ॲटलिस्ट 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ मॅनेजर ओनली. म्हणजे समजा डेप्युटी मॅनेजर नाही आहे, ठीक आहे,
तर डायरेक्ट मॅनेजर जरी असतील 2 वर्षासाठी तरी चालून जाईल. समजा 3 वर्ष डेप्युटी मॅनेजर नसले तरी ठीक आहे. 2 इयर्स मॅनेजर असेल तर इट विल ऑल्सो काउंट, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता याच्यात 7 इयर एक्सपिरियन्स सर प्रायव्हेटमध्ये चालेल का, एक्सपिरियन्स मुलांना गव्हर्नमेंटमध्ये पाहिजे का, कंपनीमध्ये पाहिजे का, खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तो बेसिकली त्यांचं एवढंच म्हणणं आहे ना की फायनान्स अकाउंट ऑडिट ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट, दॅट इज मच निडेड. त्याच्यात पाहिजे. आता प्रायव्हेट किंवा पब्लिक किंवा डिपार्टमेंट किंवा असं काहीही सांगितलेलं नाही आहे. आता त्यातल्या त्यांनी जो शब्द वापरलेला आहे मुलांना की डेप्युटी मॅनेजर फिनान्स अँड अकाउंट्स, तो मोस्टली ह्या शब्दाचा अर्थ तसं बघितलं तर एक अर्थ असा होतो की हे सर्व सेम म्हणजे डिस्ट्रीब्युशनचेच आहेत. ठीक आहे. सो डिस्ट्रीब्युशन म्हणजेच आपण जे बोलतोय ज्याच्याबद्दल महावितरण, तर महावितरणचेच डेप्युटी मॅनेजर किंवा मॅनेजर असले पाहिजे, हा एक त्याचा अर्थ होतो. दुसरा अर्थ जर आपण घेतला तर इथं असं काहीही मेन्शन केलेलं नाहीये की यांनी क्लिअरली की डेप्युटी मॅनेजर किंवा मॅनेजर त्याच कंपनीमध्ये पाहिजे, MSCDCL मध्येच पाहिजे. तर इन केस प्रायव्हेट कंपनीमध्ये जरी त्या पोस्टिंगमध्ये असलेले असेल तर त्याचा काही एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा ते आपण युटिलाइज करू शकतो, तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो जर त्यांनी तशी काही क्लिअरली इन्फॉर्मेशन दिलेली नसल्यामुळे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये ना मुलांना त्यांनी नेमका इक्विव्हॅलंट हा शब्द वापरलेला नाहीये, हा एक ट्विस्ट आहे. म्हणजे आपण तो बघणार आहोत. आता सध्या आपण कोणत्या याच्याबद्दल बोलतोय, पोस्टबद्दल, सिनियर मॅनेजर. पुढची पोस्ट आहे मॅनेजरची, त्याच्यात इक्विव्हॅलंट शब्द, याच्यात इक्विव्हॅलंट शब्द नाहीये. तो सरळ जर याचा अर्थ घेतला त्यांना क्लिअर म्हणायचं डिपार्टमेंटल एम्प्लॉई पाहिजे, आमच्या डिपार्टमेंटमध्येच तुम्ही अपग्रेड होत आहे की आधी डेप्युटी मॅनेजर राहिलेले 3 वर्ष आणि 1 वर्ष तुम्ही मॅनेजर असलेले पाहिजे किंवा 2 वर्ष मॅनेजर असलेले पाहिजे, तर तुम्ही सिनियर मॅनेजर बनू शकता. ठीक आहे. आता इथे इक्विव्हॅलंट शब्द नसल्यामुळे आय विल सजेस्ट की एकदा IBPS किंवा जे महावितरण हेल्पलाईन आहे यांना कॉल करून एकदा कन्फर्मेशन घ्यायला हवं. डेफिनेटली आम्ही पण प्रयत्न करून जर क्लॅरिफिकेशन भेटलं तर ते पण व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होईलच. पण सध्या तरी हे दोघंही क्वालिफिकेशन हे महावितरणवाल्यांसाठीच आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. आता विषय राहिला सिनियर मॅनेजर नंतर नेक्स्ट इज मॅनेजरवाली पोस्ट. ओके. मुलांना मॅनेजरवाली पोस्ट पण ऑफकोर्स डेफिनेटली खूप जास्त बेस्ट पोस्ट आहे. त्याच्यात सुद्धा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे CA CMA फायनल पास पाहिजे. ओके. फक्त एवढंच आहे, जर तुम्ही ऑलरेडी महावितरणमध्ये असाल तर BCom किंवा MBA फायनान्स असेल तरी सुद्धा चालेल किंवा MCom तरी पाहिजे. ओके. MBA पाहिजे किंवा MCom पाहिजे. MBA फक्त फायनान्सचं सांगितलेलं आहे. का बरं? तर फायनान्स अँड अकाउंटची पोस्ट आहे. ठीक आहे. सर इथं BCom MComच्या ऐवजी BCom हवं. कोणासाठी? बाकीच्यांसाठी. मुलांना त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की महावितरणचे एम्प्लॉई असेल तर BCom पण चालेल किंवा MBA फायनान्स, पण अदर जे आहेत त्यांना BCom नाही चालणार, MComच पाहिजे. दॅट इज द रिक्वायरमेंट. मुलांना आता एवढं हाय क्वालिफिकेशन का दिलं? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर जर आमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री आहे त्याच्या बेसिसवर आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे UPSC वगैरे सुद्धा एक्झाम देऊ शकतो, तर याच्यात प्रॉब्लेम काय आहे? मुलांना त्यांचे ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या लेवलच्या आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशन आहे स्टुडंट, त्यांना मॅनेजर किंवा सिनियर मॅनेजर त्या पोस्टला त्या क्वालिफिकेशनचं रिक्वायरमेंट योग्य वाटलं. सर आम्हाला ते चुकीचं वाटतं, वी कॅन फाईट करायला हरकत नाही. लेटर लिहा, मेल करा, कॉल करा, जेवढे प्रयत्न करू शकता करू. पण प्रॅक्टिकली जे सांगितलेलं आहे त्याचा सरळ सरळ अर्थ घेतला तर BCom चालणार नाही. ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक नाही ना, त्यांना पण ते लिहिता येऊ शकलं असतं ना. ते जर क्लिअर म्हणताय की CA आणि CMA पाहिजे पास, म्हणजे CA इज बाप डिग्री, म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी इज द टॉप मोस्ट डिग्री इन कॉमर्स स्ट्रीम ऑलमोस्ट. मुलांना जे प्रोफेशनल कोर्सेस आहे, बाकी CFA वगैरे इंटरनॅशनल कोर्सेसमध्ये आपण त्याला जास्त टच नाही करूया. बाकी कोर्सेस पण बरेच आहेत, पण नॅशनल लेवलला जर म्हणायला गेलं तर कॉमर्स स्ट्रीममध्ये चार्टर्ड अकाउंटंट इज वन ऑफ द टॉप मोस्ट कोर्सेस. तर ते जर ते एक्सपेक्ट करताय तर त्याला इक्विव्हॅलंट BCom वाला अलाउड नाही करू शकत. दिस इज फॅक्ट. ठीक आहे. आणि एक्सपिरियन्स पण पाहिजे. आता डेप्युटी मॅनेजर बनायचं आहे तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. कसला? म्हणजे एक तर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर CA किंवा CMA कंप्लीट झाल्यावर 3 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ॲटलिस्ट 2 इयर्स डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर वर्क केलेलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत यांना असंच हे सगळे डिपार्टमेंटलवालेच वरती घेऊन जायचे आहेत. बरोबर ना, की तुम्ही आधी डेप्युटी मॅनेजर राहा, मग तुमच्यासाठी पुढचा डोअर ओपन होतो मॅनेजरचा, मग तुमच्यासाठी पुढचा डोअर ओपन होईल सिनियर मॅनेजरचा. ठीक आहे. पण याच्यात सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, इन्क्लुडिंग ॲटलिस्ट 2 इयर्स ॲज अ डेप्युटी मॅनेजर ऑर इक्विव्हॅलंट शब्द वापरलाय मुलांना. आणि जर इक्विव्हॅलंटचं क्लॅरिफिकेशन बघाल त्या ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार, एक्सपिरियन्स व्हेरेवर प्रिस्क्राइब्ड इक्विव्हॅलन्सी ऑफ आउटसाइड कॅन्डिडेट, क्लिअरली म्हटलं नीट आहे का, इक्विव्हॅलन्सी ऑफ आउटसाइड कॅन्डिडेट मीन्स अदर दॅन एक्झिस्टिंग MSCDCL एम्प्लॉई. ऑफकोर्स जे एक्झिस्टिंग
महावितरणचे एम्प्लॉई ते सोडून म्हणता येते, विल बी कम्पेअर्ड ऑर डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस इमोल्युमेंट ड्रॉन अदर दॅन पक्स अँड जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजेच काय, समजा मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होतो ॲज अ डेप्युटी मॅनेजर. ठीक आहे, आता यांचं म्हणणं आहे ना, डेप्युटी मॅनेजर म्हणून काम केलेलं पाहिजे 2 वर्षात, तर तुम्ही मॅनेजरसाठी एलिजिबल आहात. पण डेप्युटी मॅनेजर हे कुठे पाहिजे, महावितरणमध्येच पाहिजे का? नाही, त्यांनी इक्विव्हॅलंट शब्द वापरला, म्हणजे महावितरणच्या व्यतिरिक्त. जर तुम्ही आउटसाईड जरी असाल, आउटसाईड महावितरण असाल, तर एखादा प्रायव्हेट कंपनीमध्ये, पब्लिक कंपनी, लिस्टेड कंपनी, कुठे ना कुठे ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून जर तुम्ही जॉब केलेला असेल 2 इयर्स, तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहे. पण त्याच्यासाठी क्लिअरली मेन्शन केलं आहे, त्याच्यासाठी त्यांचं ग्रॉस इमोल्युमेंट म्हणजे त्यांचं एकंदरीत सॅलरी बघितली जाईल. म्हणजे परक्विजिट वगैरे सोडून त्यांची जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्यांची सॅलरी किती होती त्या लेवलला ते बघितलं जाईल. त्याच्यावरनं ते क्वालिफाय करतील की तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल आहात की नाही. त्याची अमाऊंट वगैरे नाही दिली किती लाख पाहिजे वगैरे, पण दिलेलं आहे की त्याच्या ग्रॉस इमोल्युमेंट्स आणि जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज दोघी बघितले जाईल. ठीक आहे. आणि लास्ट थर्ड जी पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजरची, त्याचं क्वालिफिकेशन बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन CA आणि CMA. आता याच्यात थोडासा ट्विस्ट आहे किंवा थोडासा म्हणू शकतो एक काय म्हणतात त्याला, लॉमध्ये काय असते, काहीतरी कमी आहे, त्रुटी आहे, तर ते आपण त्या त्रुटीचा फायदा उचलू शकतो असं म्हणतात. लूप होल इज द प्रॉपर वर्ड. तसं इथे CA आणि CMA म्हटलंय, पण फायनल पास हा शब्द नाही आहे. CA CMA फायनल पास हा शब्द नाही आहे. जर फायनल पास नाही तर मग इंटर चालेल का? दॅट इज द बिगेस्ट क्वेश्चन. बरोबर ना. सध्या खूप सारे स्टुडंट आहेत की जे CA करत होते, CMA करत होते, पण इंटर लेवल आल्यानंतर त्यांना रिअलाइज झालं अशा स्पर्धा परीक्षा असतात, अँड नाव दे आर स्विचिंग टू दीज एक्झाम्स. तर त्यांच्या मनात प्रश्न आहे की इंटर चालेल का? तर मुलांना फ्रँकली स्पीकिंग इथले जे शब्द बघितले, कारण आधी जे 2 पोस्ट झाल्या, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर, त्याच्यात CA CMA लागत होता, बरोबर. पण त्याच्या इक्विव्हॅलंट इव्हन एमकॉम सुद्धा चालत होता जर महावितरणचा एम्प्लॉई असेल तर. इथे डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टला CA CMA तिथं काहीही म्हटलेलं नाहीये, तर त्याचे दोघी अर्थ होतात, एक तर इंटर पास काही दिलेलं नाही तर किंवा फायनल पास. त्याचं सुद्धा क्लॅरिफिकेशन गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण फाईट करतोय, आपण त्यांच्यासाठी डिस्कस करतोय, त्यांचं क्लॅरिफिकेशन अजून भेटलेलं नाहीये. सो सध्या तरी याचा अर्थ जर त्यांच्या फेवरमध्ये घेतला तर फायनल पास पाहिजे, CA CMA फायनल पास पाहिजे, एमकॉम पाहिजे, तुमच्याकडे BCom डिग्रीवर काम नाही होणार. ठीक आहे. आणि BCom जर असेल तर MBA फायनान्स पाहिजे. ठीक आहे. मुलांना त्यांनी खूप विचारपूर्वक क्वालिफिकेशन टाकलेलं आहे. मी तुमच्या विरोधात नाहीये. ऑफकोर्स BComला जर अलाउ केलं तर डेफिनेटली चांगली गोष्ट आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल आणि ते या एक्झामसाठी तयारी करू शकतील. 100% मी त्याच्या गोष्टीशी सहमत आहे. पण जर इतकं क्लिअर कट ते मेन्शन करत आहे BCom अँड MBA फायनान्स, तर तिथं काही स्कोप नाही राहत मुलांना की त्यांनी फक्त BComला अलाउ करावं असं मला वाटतं. ओके. सो BCom आणि MBA फायनान्स हे पाहिजे, किंवा CA CMA आणि MCom या तिन्हीपैकी एकतरी डिग्री पाहिजे तुमच्याकडे. ठीक आहे. दुसरं, एक्सपिरियन्स ॲटलिस्ट 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर. फायनान्स, अकाउंट आणि ऑडिट या फील्डमध्ये ॲटलिस्ट 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं क्वालिफिकेशनचे रिक्वायरमेंट. आता स्केल ऑफ पेमेंट. भाई बाप बडाना भैया सबसे बडा रुपया. 2 लाखाची गोष्ट केली होती सर तुम्ही, ते 2 लाख आम्हाला पाहिजे सर, आम्हाला लय उत्सुक झाली आहे. पोरांनो, बिफोर लॉन्चिंग द स्केल ऑफ पे जस्ट लेट मी नो यू. मुलांना आपण या सगळ्या बॅचेस, म्हणजे ज्या सिनियर मॅनेजर असेल, डेप्युटी मॅनेजर असेल, याच्या बॅच आपण लॉन्च करतोय. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ, कारण हे खूप डिटेल झालं ऑलरेडी, याच्यात इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असल्यामुळे त्याच्यात मिक्स नाही करत आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल. आणि बाय दॅट टाईम जर तुम्हाला काही शंका असतील तर हा नंबर पण नोट डाऊन करून घ्या स्टुडंट्स. 7276582810 72 76 58 28 10 हा नंबर सेव्ह करून घ्या. याच्यावर कॉल करा, व्हॉट्सअप करा. तुम्ही याच्यावर क्वेरी विचारू शकता रिलेटेड टू बॅच. तुमचं नाव रजिस्टर करा. वी आर देअर टू हेल्प यू. आम्ही डेफिनेटली तुम्हाला बॅचबद्दल पूर्ण डिटेल प्रोव्हाइड करणारच आहोत लवकरात लवकर. ठीक आहे. ते आपण बॅच लॉन्च करतोय, डिटेल बॅच. आणि मुलांना हे पण एक सांगतो, जर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट आणि CMA जर तुम्ही या क्वालिफिकेशनचे आहात, तर डेफिनेटली तुम्हाला शिकवणारा पण त्या क्वालिफिकेशनचा पाहिजे. हे एक एकदम नॉर्मल एक्सपेक्टेशन आहे. CA माणूस BCom कडनं, MCom कडनं नाही शिकू शकत. तो कमीत कमी CA पाहिजे शिकवणारा. दॅट इज मिनिमम क्वालिफिकेशन. लर्न प्रोफेशनल कोर्सेस फ्रॉम प्रोफेशनल पर्सन. So definitely I am a professional person. I am chartered accountant KK sir. I completed my chartered accountancy in 2016 with the 9 years of teaching experience. I'm here. I taught many students in online and offline format both. So in 2018 I started my competitive exam teaching.
तर त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षामध्ये इव्हन जम्मू काश्मीरचे जे स्टुडंट आहेत त्यांना JKSSB म्हणजे जम्मू काश्मीर स्टेट सिलेक्शन बोर्ड त्यांच्या सुद्धा फायनान्स अँड अकाउंट्स हा जो पार्ट होता त्याचा अकाउंट्स मी टीच केले मुलांना, तिथे सुद्धा बॅच घेतलेली आहे. आणि आपल्या नगर परिषदच्या बॅचेस घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर महावितरण झालं, महाट्रान्सको झालं, नाव दिस इज न्यू एक्झाम. तर मुलांना कंटिन्युअस या गोष्टीच्या टचमध्ये आहे. सो वी नो व्हेरी वेल की तुम्हाला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. दुसरी गोष्ट, याच्यात कंटेंट इतक्या बाप लेवलचं कंटेंट राहणार आहे, इतका तोड कंटेंट राहणार आहे मुलांना. CA एंटर आणि फायनल त्या लेवलचं कंटेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याच्यावर खूप काम चाललं आहे आणि त्या लेवलचं कंटेंट तुम्हाला भेटणार पण आहे. पण खरं सांगू तर जे ऑलरेडी ह्या लेवलला जॉब वगैरे जॉब जॉईन झालं खूप वर्ष झालेत तर ते थोडं बेसिक पण विसरलेत. दिस इज ऑल्सो फॅक्ट. सर मी आहे, खरं सांगू का, मी LDCA UDCA मी जॉब करतो आहे सर. पण एवढे वर्ष झाले ना, तर स्टडीचं गॅप 11वी-12वीला घेतलं होतं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, मग जॉबला जॉईन झालो, त्याला 5-7 वर्ष झाले. आता आमचं वय 40च्या आसपास आहे, 38-40 आहे सर. आता आम्हाला कसं आठवणार आहे? त्याच्यामुळे ती बॅच इतकी प्रॉपर दी बेस्ट बॅच राहणार आहे मुलांना. पूर्ण महाराष्ट्रातली बेस्ट बॅच आपण फ्रेम करतोय. फ्रॉम बेसिक, फ्रॉम झिरो टू हिरो, एव्हरीथिंग वी विल कव्हर. बेस्ट बॅच राहणार आहे, पण त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल सेपरेट व्हिडिओमध्ये भेटेल. ठीक आहे. स्केल ऑफ पेमेंटचं बघाल मुलांना तुम्ही, सिनियर मॅनेजरसाठी 97,220 3745 हा काय प्रकार असतो मुलांना, हे बिकॉज परत एकदा क्लिअर करतो, कॉमर्सचे विद्यार्थी ज्यांनी आजपर्यंत एकही स्पर्धा परीक्षा दिलेली नाही असेही विद्यार्थी हे व्हिडिओ बघत असल्यामुळे हे मी परत एकदा एक्सप्लेन करतो मुलांना. कसं असतं बघा, 97,220 ही स्टार्टिंग आहे, बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी प्रमोशन होईल तुमचं, 3745 ने सॅलरी वाढेल. कधीपर्यंत? 1,15,000 होईपर्यंत. त्याच्यानंतर 4,250 ने सॅलरी वाढत जाईल आणि तुम्ही असं करत 2,09,445 पर्यंत पोहोचणार आहात. ठीक आहे सर. मग तुमचं म्हणणं अशा प्रकारे तुम्ही म्हणताय का 2 लाख? नाही मुलांना, हे बघा 97,220 हे काय आहे? बेसिक सॅलरी म्हणजे, बरोबर, प्लस 53% डिअरनेस अलाउन्स आणि 20% हाऊस रेंट अलाउन्स. म्हणजे मुलांना याच्यात मी डायरेक्ट ॲड करतो 73%. हे होतात 1,68,000 टू बी स्पेसिफिक. ठीक आहे. आणि मुलांना ॲटलिस्ट तुमचे 20,000च्या आसपास ते पर्क्स बाकी बेनिफिट भेटतात मुलांना. सो 1,89,000 म्हणजे 1,90,000च्या आसपास सॅलरी जाते. सो इट काउंट्स टू राऊंड फिगर 2 लाख रुपीज. तर ती करंट सध्या सॅलरीबद्दल बोलतो मी, नंतर वाढेल तो विषय वेगळाच आहे. ठीक आहे. मॅनेजरची सॅलरी मुलांना 75,890 ही तुमची स्टार्टिंग आहे. मुलांना जेवढी पण सॅलरी ना त्याच्यात डायरेक्ट असं पकडून चालू तुम्ही 80% ॲड करून बोला, डायरेक्ट 80% ॲड करून घ्या फ्लॅट. म्हणजे टोटल तुम्हाला समजण्यासाठी 76,000 आहे प्लस 80% मी पकडतो डायरेक्ट, तर 1,37,000 सॅलरी मॅनेजरच्या पोस्टला आहे. आणि डेप्युटी मॅनेजरची जी सॅलरी आहे 54,505, त्याच्यात ऑलमोस्ट 80% ॲड केले 1 लाख म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास. ठीक आहे. मुलांना मिनिमम सॅलरी 1.5 लाख, मॅक्झिमम सॅलरी 2 लाख, या अशा 3 क्रीम पोस्ट आहेत की त्याच्यात मिनिमम सॅलरी तुमचं 1.5 लाख राहणार आहे. ॲडिशनल बेनिफिट तर दिले पण आहे बघा, डिअरनेस अलाउन्स वेगळं आहे, HRA वेगळं आहे, मेडिकल वेगळं आहे, लिव्ह एनकॅशमेंट वेगळं भेटणार, CPF वेगळं भेटेल, ग्रॅज्युटी वेगळं भेटेल. बाकी बेनिफिट म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटची जवळ होत आहे तर विषयच नाही, बाकीचे बेनिफिट तर वेगळेच आहेत. ठीक आहे मुलांनो. आता मोस्ट इम्पॉर्टंट नेक्स्ट पॉईंट, एक्झाम कशी होणार, एक्झामचा पॅटर्न कसा राहणार, एक्झामबद्दलची इन्फॉर्मेशन कधी होणार आहे, काय होणार आहे, डेट वाईज वगैरे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे का. तर स्टुडंट यस, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. लेट सी त्याची इन्फॉर्मेशन आता डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, एक्झाम कशा प्रकारे होणार आहे मुलांनो. हा बघा एक्झामचा पॅटर्न, ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. पूर्ण समजून घ्या मुलांना व्हिडिओ. प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न राहणार आहेत 110 मार्कासाठी, रिजनिंगचे 40 प्रश्न 20 मार्कासाठी, कॉन्ट 20 प्रश्न 10 मार्कासाठी, मराठी 20 क्वेश्चन 10 मार्कासाठी, म्हणजे टोटल प्रश्न आहेत मुलांना 130 आणि टोटल वेटेज आहे 150 मार्क आणि वेळ राहणार आहे 120 मिनिट. तर मुलांना दॅट इज द रिअल चॅलेंज फॉर एव्हरीवन. आणि जे खरंच एक फॅक्ट आहे मुलांना, तुम्ही मान्य करणार का नाही माहीत नाही, पण जे ऑफिसर म्हणून जॉईन झालेत, आता ही व्हिडिओ बघणारे बरेच जण ऑफिसर असतील कारण ते या एक्झामला एलिजिबल आहेत. तुम्ही जरी ऑफिसर झालेत, रिस्पेक्टेड सर मॅम, ऑफकोर्स वी रिस्पेक्ट यू, पण ही एक्झाम तुम्ही एका वेळी काळी अशा टाईपची एक्झाम दिली आणि तुम्ही सिलेक्ट झाले, त्याच्यानंतर इतका मोठा गॅप झाला आहे ना तुमचा अनस्टडीचा की आता फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, बरोबर, ऑलमोस्ट बरेच जणांचे फॅमिली लग्न झालेत, मुलांचं एज्युकेशन वगैरे चालू आहे, अशा खूप साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्टडीचा टच कुठेच राहिलेलं नाही लांबपर्यंत. त्याच्यामुळे स्क्रॅपपासून, आणि त्यातल्या त्यात आहे ना झालं काय माहिती का, ते असं क्लासरूममध्ये जायसारखं एज पण राहिलं नाही आणि टाईम पण राहिला नाही. बरोबर ना, असं क्लासरूममध्ये जाऊन बसावं. आता आमचे मुलं जायला लागले स्कूलमध्ये, कसं जावं आम्ही, टाईम कसा मॅनेज करावा, आम्ही जॉब करणार आहे, आम्ही थोडी घरी बसलोय. काहीच टेन्शन नाही, आपले ऑनलाईन लेक्चर राहतील, ते पण इव्हिनिंगमध्ये राहतील. ओके, लाईव्ह लेक्चर राहतील, रेकॉर्डिंग पण भेटतील, काहीच टेन्शन नाही. तुम्ही कधी बघा तुमच्या हिशोबाने, कोर्स संपेपर्यंत बघा. ठीक आहे मुलांना. 150 मार्काची अशी एक्झाम राहील 120 मिनिटात. दॅट इज द रिअल चॅलेंज, फास्ट सॉल्व्ह करावं लागेल. ऑनलाईन टेस्ट मुलांना 120 मिनिटाची राहील, अप्रॉक्सिमेटली
आपल्याला त्या व्हेन्यूवर ती म्हणजे पोचावं लागतं, रिपोर्टिंग टाईम आधीचा असतो त्या हिशोबाने 1 तास आधी पोचावं लागेल. आणि मुलांना लँग्वेजबद्दल एकदमच क्लिअर कट माहिती दिलेली, इंग्लिश एक्सेप्ट मराठी लँग्वेज टेस्ट. मुलांनो याचा अर्थ काय? प्रोफेशनल नॉलेज हे कम्प्लिटली इंग्लिशमध्येच राहणार, रिझनिंग हे कम्प्लीटमध्ये इंग्लिशमध्येच राहणार, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड कम्प्लिटली इंग्लिशमध्येच राहणार, मराठी भाषेचे प्रश्न फक्त मराठीत राहतील, बाकी सर्व इंग्लिशमध्ये राहणार आहे. याच्यात क्लिअर कट इन्फॉर्मेशन आहे. सर मराठी पाहिजे होतं ती भावना ठेवा बाजूला, रियालिटी मी तुम्हाला सांगतोय, इट इज क्लिअरली मेन्शन हे फक्त आणि फक्त इंग्लिश मुलांना. ते जेव्हा या लेवलला एक्सपेक्ट करतात की मॅनेजर आहे, डेप्युटी मॅनेजर आहे, सिनियर मॅनेजर आहे, दे आर एक्सपेक्टिंग की त्यांना इंग्लिश आलंच पाहिजे. इव्हन तुम्ही रोजचं कामकाज तुम्ही ऑफिसमध्ये करत असाल त्याच्यात मराठी वापरत असाल, रियालिटीमध्ये ते सगळं जरी सत्य असलं तर इथे मराठीमध्ये फक्त मराठी लँग्वेज आहे, मराठी सब्जेक्ट, बाकी सर्व इंग्लिशमध्ये आहे. क्वेश्चन कॅन बी अटेम्प्टेड इन एनी ऑर्डर, कसे पण सिलेक्ट करा, MCQ क्वेश्चन आहेत. आणि सर निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे का? बघा मुलांना मार्किंग स्कीम कशी आहे. जर करेक्ट आन्सर आलं तर फुल मार्क्स भेटतील तुम्हाला, जेवढे अलॉट केलेले आहेत. ठीक आहे, इथं फुल म्हटलंय फॉर अलॉटेड, म्हणजे किती, 1 मार्काला 2, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा 2 मार्क, हाफ मार्क असा फिक्स नाही, म्हणून म्हटलंय जेवढे मार्काचा क्वेश्चन आहे तेवढे भेटतील करेक्ट आलं तर. ऑफकोर्स रॉंग आन्सरसाठी 0.25, जेवढ्या मार्काचा क्वेश्चन आहे इंटू 0.25 तेवढे मार्क्स निगेटिव्ह होतील, म्हणजे मार्क्स कट होतील. आणि ऑफकोर्स जर क्वेश्चनला आन्सरच दिले नाही तर 0 राहतील ते. ठीक आहे, स्कोरिंग मेथोडॉलॉजी, येस काय दिलं बघा स्कोरिंगबद्दल. करेक्ट आन्सर्स काउंटेड आफ्टर अप्लाइंग पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. ऑफकोर्स करेक्ट आन्सरचे मार्क्स होतील, मग ते रॉंगवाले मायनस होतील, निगेटिव्हवाले. स्कोर्स इक्वेटेड टू अकाउंट फॉर डिफिकल्टी लेवल डिफरन्स, जर म्हणजे नॉर्मलायझेशन त्यांना म्हणायचं आहे. जर एक्झाम फॉर्म जास्त असेल, मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर शक्यता नॉर्मलायझेशन करावं लागेल, पण या एक्झामसाठी फॉर्मच कमी येणार आहेत खरं तर, क्वालिफिकेशन जबरदस्त आहे. आणि मुलांना फायनल सिलेक्शनबद्दल एकदम क्लिअर मेन्शन आहे, 90% वेटेज फॉर ऑनलाईन टेस्ट अँड 10% फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे तुमचा याच्यानंतर इंटरव्ह्यू पण राहणार आहे. 90% जरी ऑनलाईन टेस्टला महत्त्व असलं तर 10% इंटरव्ह्यूला सुद्धा आहे. इंटरव्ह्यू नंतरच फायनल सिलेक्शन होईल. ठीक आहे, आणि रिझल्ट्स प्रिपेअर्ड आउट ऑफ 100 मार्क्स कन्सिडरिंग सोशल अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. जरी पेपर तुमचा 150 मार्काचा असला तरी त्याचं कन्व्हर्जन 100मध्ये केलं जाणार, आणि मग बाकी इंटरव्ह्यूचा विषय सेपरेट. ठीक आहे, आता कट ऑफ मार्क्स. सर मिनिमम काही पासिंग बिसिंग क्रायटेरिया काही आहे का? ओपन कॅटेगरीसाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 40% पाहिजे, मिनिमम 40% मार्क्स पाहिजे, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 30% मार्क्स पाहिजे मिनिमम. ठीक आहे, आणि मुलांना याच्यात क्लिअरली सांगितलं कॅन्डिडेट बिलो कट ऑफ विल नॉट बी कन्सिडर फॉर इंटरव्ह्यू. जर तुम्हाला याच्यापेक्षा पण कमी मार्क्स आले, ओपन कॅटेगरी 40 आणि रिझर्व कॅटेगरी 30% पेक्षा कमी मार्क्स आले तर यू आर नॉट एलिजिबल टू गिव्ह इंटरव्ह्यू. ठीक आहे, दुसरी गोष्ट मुलांना, याच्यामध्ये पर सब्जेक्ट असं कुठेही क्रायटेरिया मेन्शन केलेलं नाही क्लिअरली. ओके, जिथं एक्झाम पॅटर्नबद्दल आपल्याला ऑफकोर्स 40% पाहिजे, 30% पाहिजे, हे जरी दिलेलं असलं, एक सेकंद फक्त एकदा परत चेक करतो. ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट और कॅन्डिडेट अप्लाइड अगेन्स्ट ओपन कॅटेगरी हू ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट आणि रिझर्व कॅटेगरी लेस दॅन 30% विल नॉट कन्सिडर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. आता याच्यात सर मग आम्हाला प्रोफेशनल नॉलेजचा वेगळा कट ऑफ, प्रोफेशनल नॉलेजमध्ये पण 40%, रिझनिंगमध्ये 40, क्वांटमध्ये 40 असं आहे का? तर आन्सर इज नो. यांनी जनरल एकच शब्द वापरला की ओव्हरऑल 40% पाहिजे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी मिनिमम 30% पाहिजे. मग आपण त्याच्यात कॉम्प्लिकेटेड करायचंच नाही, पर सब्जेक्ट टोटलमध्ये पाहिजे, विषय संपला. जर असेल देन यू आर एलिजिबल टू गिव्ह अन इंटरव्ह्यू. ॲप्लिकेशन फी ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आणि रिझर्वसाठी 250 रुपये फीज आहेत, आणि जर डिसेबल पर्सन असेल तर फीज 0 आहे. ठीक आहे, एकदा फी पे केलेली परत भेटणार नाही. ठीक आहे भाऊ, काही टेन्शन नाही. इम्पॉर्टंट डेट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट स्टुडंट, दॅट इज द लास्ट पॉईंट ऑफ दिस सेशन. मुलांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आहे, जुलै 2025 सेकंड वीकमध्ये स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन ही ऑगस्टच्या एंडमध्ये एक्सपेक्टेड आहे, ऑगस्ट 25च्या लास्ट वीकमध्ये, आणि पर्सनल इंटरव्ह्यू लगेच सप्टेंबरच्या 2nd किंवा 3rd वीकमध्ये एक्सपेक्टेड आहे. सो दॅट्स इज द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. स्टुडंट्स, अजूनही तुम्हाला एक्झामबद्दल काही शंका असेल तर डेफिनेटली कळवा. सध्या जे जाहिरातीमध्ये आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं. तुमच्या जर अजून काही अपेक्षा असतील की क्वालिफिकेशनमध्ये काही चेंज व्हावा, एक्सपिरियन्समध्ये काही बदल व्हावा, किंवा असं काही अपेक्षा असतील तर डेफिनेटली पोहोचवायचा, आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. शक्य असेल, रिजनेबल असेल तर डेफिनेटली आपण भांडूया. पण मुलांना प्रत्येकच गोष्टी शक्य नाही आहे. ज्या गोष्टी रिजनेबल आहे, पॉसिबल आहे, त्याच्यासाठी आपण फाईट करू शकतो, डिमांड करू शकतो. वी कॅन से फाईटपेक्षा डिमांड करू शकतो. झालंच काही बदल तर ते पण तुम्हाला डेफिनेटली ह्याच चॅनलवर कळवण्यात येईल. ठीक आहे, सो नेक्स्ट व्हिडिओ बॅच डिटेल्सचा, बॅचमध्ये काय राहणार, कसं राहणार, पूर्ण डिटेल तो बघायला अजिबात विसरू नका. आणि मुलांनो, दिस इज द गोल्डन टाइम. ही बॅच, ही संधी पुन्हा येणार नाही. विश यू ऑल द बेस्ट फॉर ब्राईटेस्ट फ्युचर विथ दिस पोस्ट. तोपर्यंत स्टुडंट्स, हॅपी लर्निंग विथ KKCA. टेक केअर, बाय बाय.